जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. मुंबईच नाही तर संपूर्ण देश आज कबालीमय झालाय. बंगळुरू आणि चेन्नईमध्ये कबालीसाठी अनेक कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. कबालीच्या सकाळपासूनच्या शोला हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. माटुंग्यातल्या अरोरा चित्रपटगृहामध्ये दसरा दिवाळीसारखं वातावरण दिसून येत आहे. चित्रपटगृहाबाहेर रजनीकांतचे मोठमोठे कटआउट्स देखील लावण्यात आले आहेत. कबालीमध्ये रजनीकांतसोबत मराठमोळी राधिका आपटे देखील मुख्य भूमिकेत दिसते. कबाली सिनेमातल्या हिरोंचा गौरव करण्यापेक्षा स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करा असं वक्तव्य केलंय भाजपचे आमदार कॅप्टन तमिलसेल्वन यांनी. देशासाठी लढणाऱ्या लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मरण करा असा सल्ला त्यांनी दिलाय. नवी मुंबईतून इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या प्रवक्त्याला अटक केली आहे. अर्शिद कुरेशी असं त्याचं नाव आहे. अर्शिदनं तरुणाला आयसिसमध्ये भरती होण्यासाठी भडकवलं होतं आणि या तरुणाला केरळमध्ये एटीएसनं अटक केली आहे. उस्मानाबादमध्ये पोलिसांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी गोवर्धन बनसोडे यांच्या कुटुंबाकडे 12,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे. राजेंद्र आणि गोवर्धन बनसोडे या सख्या चुलत भावांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण उस्मानाबादमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात गेलं तिथे या दोघांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फारोळा इथं फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या 8 ते 9 तासांपासून पाईपलाईन फुटलेली दुरुस्त झाली नाहीये. त्यामुळे जायकवाडी धरणातून येणारा पाणी पुरवठा बंद झालाय. शिवसेनेनं ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना टीकेचा शॉक दिलाय. ऊर्जा मंत्र्यांनी राज्यात वीज दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलंय आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ऊर्जा मंत्र्यांना सुनावलंय. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत आपल्यावरील सर्व आरोप आक्रमकपणे फेटाळून लावलेले आहेत. माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावलाय. ज्यानं चूक केली त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मात्र माझी चूक नसतानाही माझ्या विरोधात अगदी पद्धतशीरपणे कट केला जातोय असं खडसेंनी म्हटलंय. विधान परिषदेत नारायण राणे गुरुवारी देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात वाचून दाखवलेल्या कलमांशी माझा काहीही संबंध नाही. शिवाय कुणाचं नाव कधी आणि केव्हा घ्यायचं हे मला ठाऊक असून मला मार्गदर्शनाची देखील गरज नाही असं राणेंनी म्हटलंय. तसंच माझ्या भाषणात व्यत्यय आणू नका, अन्यथा कामकाज होऊ देणार नाही असा इशारा देखील राणेंनी दिलाय. शिवसेना आमदारांनी मंत्र्यांच्या तक्रारीचा पाढा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर वाचला आणि उद्धव ठाकरे यांनी समन्वयाची भूमिका घेतली. गुरुवारी शिवालयात आमदारांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आणि भाजपचे पालकमंत्री काम करत नाहीत, शिवसेना आमदारांनी निधी मिळत नाही, शिवसेनेचे मंत्री काम करत नाहीत, त्याच्या तक्रारींचा पाढा शिवसेना आमदारांनी वाचून दाखवलाय. स्वपक्षातील नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. सेना आमदारांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मंत्र्यांची काल उघडणी करण्यासाठी ही बैठक बोलवण्याचं बोललं जात आहे. पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेने दिवाकर राऊतांच्या निर्णयाला विरोध केलाय. हेल्मेटशिवाय पेट्रोल न देण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केलेला आहे. विश्वासात न घेता सरकारनं अध्यादेश काढल्याचा आरोप फामपेडानं केलाय. नियमाची अंमलबजावणी करायची कशी असा आरोप फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी केलाय. हेल्मेट न वापरणाऱ्यांविरोधात सरकारनं नो हेल्मेट नो फ्युएल धोरण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे हेल्मेट न वापरणाऱ्या बाईक चालकांना पेट्रोल पंपावर आता पेट्रोल मिळणार नाहीये. तसंच पेट्रोल पंप धारकांना हेल्मेट वापरणाऱ्या बाईक चालकालाच पेट्रोल देण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर राऊत यांनी दिली आहे. दरम्यान हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करणार का याचं उत्तर परिवहन मंत्र्यांनी द्यावं असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. रेल्वे लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एक टपोरी स्टंटबाजी करताना कॅमेऱ्यात कैद झालाय. वडाळा आणि शिवडी स्टेशन दरम्यान हा व्हिडिओ काढण्यात आलाय. असाच आणखी एक स्टंटबाज काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात कैद झाला होता.
तूर डाळ रेशन दुकानावर 120 रुपये किलोला उपलब्ध करण्याची घोषणा सरकारने केली, पण हीच डाळ मॉलमध्ये मात्र 90 रुपयांना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय. जय महाराष्ट्राने या आरोपांचा रियालिटी चेक केलाय आणि ही डाळ 99 रुपयांना मिळत असल्याचं वास्तव देखील समोर आलंय. रेशन दुकानांवर 120 रुपये किलोनी मिळणारी डाळ प्रत्यक्षात मात्र 99 रुपयांना मिळत असल्याचं समोर आलंय. लोकलमधील स्टंटबाजांनो सावधान, कारण आता तुमच्यावर फक्त रेल्वे पोलीस नाही तर सतर्क नागरिकांची देखील नजर असणार आहे. कारण तुम्हाला सरकारनं आयात डाळींवरील निर्बंध कमी केले तरी डाळींचे दर मात्र कमी होतील असं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. नाशिकमध्ये डाळींचे दर 120 ते 130 रुपये किलो आहेत. नवीन डाळ बाजारात येईपर्यंत डाळीचे दर 20 ते 30 रुपयांनी आणखी वाढण्याची शक्यता आहे. व्यापारीच लूट करत नाहीत तर सरकार सुद्धा डाळींच्या माध्यमातून लूट करतायत असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण यांनी केलाय. तसेच राज्यातील सरकार व्यापारी झालेत आणि सरकार लोकांचं सरकार नसून व्यापाऱ्यांचं सरकार असल्याचा आरोपही विद्या चव्हाण यांनी केलाय. मध्य प्रदेशातील मोठा गुन्हेगार युवराज काझीसोबत राम शिंदे भेटत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. या संदर्भात नितेश राणेंनी राम शिंदेंनी काझीसोबत काढलेला फोटो देखील दाखवत आरोप केला आहे. युवराज काझी हा मध्य प्रदेशातील मोठा गुन्हेगार असून राम शिंदे इंदोरला जाऊन काझीची भेट घेत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. काँग्रेसचे आमदार नितेश राणे पोलीस उपायुक्त सुप्रिया यादववर हक्कभंग आणणार आहेत. माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानं हक्कभंग आणणार आहेत. पोलीस संरक्षणासंदर्भात माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. मुजर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. इसिसच्या संशयित दहशतवादी नासिर बेन यानं बॉम्ब बनवल्याचा एक संशय असल्याची माहिती एटीएसनं दिली आहे. औरंगाबाद विशेष न्यायालयात गुरुवारी ही माहिती दिली आहे. या बॉम्बचे फोटो त्यानं सिरियातील फारुकला पाठवल्याचं देखील तपासात उघड झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र हा बॉम्ब सापडत नसल्यानं एटीएसनं नासिरची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे. आशियातला सर्वात मोठा वाघ गायब झालेला आहे. विदर्भ व्याघ्र प्रकल्पातल्या जयचा 8 दिवसांपासून पत्ता नाहीये. वन विभागाकडून जयचा शोध घेतला जातोय. मात्र जयच्या मानेवरची रेडिओ कॉलर देखील गायब झाल्यानं त्याचा शोध घेण्यात व्यत्यय येतोय. यामुळे तस्करीसाठी जयची हत्या झाली का असा प्रश्न आता निर्माण झालाय. सोलापुरात मशरूम गणपती मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेलाय. तब्बल 25 तोळा सोन्याचा कळस चोरीला गेल्याचा हिप्परगा गावात खळबळ उडालेली आहे. सकाळी पुजारी आल्यानंतर कळस चोरीला गेल्याचं लक्षात आलंय. बुधवारी रात्री जोरदार पाऊस पडत असल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. याचाच फायदा घेऊन चोरांनी कळस लांबवल्याची शंका आता व्यक्त केली जाते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोपर्डीत येण्यास मज्जाव करण्यात आलाय. कोपर्डीतील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिसांनी आंबेडकरांना मज्जाव केलाय. पोलिसांनी दिलेल्या नोटिसीनुसार प्रकाश आंबेडकर अर्ध्याहून परतले असून या घटनेचं आपल्याला राजकारण करायचं नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. दुसऱ्या मुलासोबत फिरताना बघितल्यानं प्रेयसीला ठार करणारा सैतान पोलिसांनी गजाआड केलाय. विरारमध्ये घडलेल्या हत्येप्रकरणी नवी माहिती उजेडात आली आहे. देवेंद्र भोसले त्याच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र त्यावेळी प्रेयसी बेशुद्ध होती का तिचा मृत्यू झाला होता हे शवविच्छेदनात अहवालातून स्पष्ट होणार आहे. पंढरपुरात पतीनं पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोपळेमधील घटना आहे. प्रशांत वट्टमवार यानं वृषाली आणि 5 वर्षांची मुलगी ज्ञानेश्वरीच्या डोक्यात रॉड घालून हत्या केली आहे. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर प्रशांतनं पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात शरण येऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. बीड डीसीसी बँकेचे माजी संचालक मेघराज आडसकर यांनी आत्महत्या केली आहे. आडसकर यांनी जाळून घेऊन आत्महत्या केलेली आहे. डीसीसी बँक प्रकरणात माझ्यासह इतर सर्वजण निर्दोष असून बँकेचे 2 माजी अध्यक्ष जबाबदार आहेत अशी चिठ्ठी आडसकर यांनी लिहिली आहे. नाशिकच्या कांदा बाजारपेठातील व्यापाऱ्यांचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसत
नसल्याचं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढे सरसावली आहे। संघटनेच्या प्रयत्नातून आंध्र प्रदेशसह इतर राज्यातील व्यापारी नाशिकमध्ये येऊन कांदा खरेदी करणार आहेत। नाशिकमध्ये झालेल्या एलईडी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिलेले आहेत। कोणताही निविदा न काढता अनामत रक्कम न घेता ब्लॅकलिस्टेड कंपनीला शहरात एलईडी लावण्याचा ठेका देण्यात आला होता। तब्बल 70,000 एलईडी बसवण्याचा ठेका महापालिकेने दिला होता। मात्र या प्रकरणी सुमारे 212 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। चंद्रपुरात पोलिसांनी 9 लाखांच्या दारूसाठ्यासह तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। वरोरा खांबाडा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। देशी दारूच्या 64 पेट्या आणि 80 विदेशी दारूच्या पेट्याचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। डोंबिवली पूर्वेला सर्रासपणे रात्रीच्या वेळी उघड्यावर दारू विकली आणि प्यायली देखील जाते। इतकंच नाही तर तळलेली मटण आणि मच्छीच्या गाड्याही बिनधास्तपणे चालवल्या जातात। जय महाराष्ट्राने ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केलेत। उघड्यावर चालणाऱ्या या अवैध धंद्यामुळे महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मेरा नाम जोकर या चित्रपटातील जीना यहाँ मरना यहाँ हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे। हे गाणं ज्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलंय ते सर्वांचे लाडके गायक मुकेश यांचा आज जन्मदिवस। त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने देखील डूडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे। 11वी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने प्रवेशाची विशेष ऑनलाईन फेरी जाहीर केली आहे। ही प्रवेश प्रक्रिया 22 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे। प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याच्या उद्देशाने शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विशेष ऑनलाईन फेरी जाहीर केली आहे। मुंबईत रस्ते मोजके पण वाहनं भरमसाठ अशी अवस्था आहे। यात पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबईतील पश्चिम उपनगरांमधील गाड्यांची संख्या पूर्व उपनगरांमधील गाड्यांपेक्षा जास्त असल्याचं सर्वेक्षण आहे। त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे। पश्चिम द्रुतगती महामार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, लिंकिंग रोड अशा सर्वच महत्त्वाच्या मार्गांवर मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा दाम मिळवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। 1 ऑगस्ट पासून मुंबईतील 700 हाऊसिंग सोसायट्यांसह शाळा कॉलेजांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील दर्जेदार भाजी थेट उपलब्ध होणार आहे। माध्यमांमधील वृत्त आणि विमान प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या आधारित एक सर्वेक्षणात देशात ब्रँड एअर इंडियाचा क्रमांक अव्वल ठरलाय। एअर इंडियानंतर स्पाइस जेट आणि नंतर जेट एअरवेजच्या ब्रँड्सनी खासगी क्षेत्रात क्रमांक मिळवलाय। आश्चर्य म्हणजे या तिन्ही विमान कंपन्यांविषयी प्रवाशांच्या तक्रारींचा पाढा हा सर्वात मोठा असतो। महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांना 3 महिन्यांचा कार्यकाळ वाढवून मिळणार आहे। हे जवळपास निश्चित झालेलं आहे। पुढच्या आठवड्यात त्याबाबत औपचारिक घोषणा केली जाईल असं गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। राज्य सरकारने अद्याप शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये पोलीस सुरक्षा नियुक्ती केली नाहीये। त्यामुळे उच्च न्यायालयाने 2 दिवसात शासकीय आणि महापालिका रुग्णालयात पोलीस सुरक्षा नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांची कामं ठाण्यातही सुरू आहेत। त्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी मागच्या महासभेत झाली होती। मात्र अद्यापही त्यांची कामं सुरू असल्यानं ड्रेनेजमधल्या कामाच्या मुद्द्यावरून सर्वपक्ष सदस्यांनी पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विनयभंग, अश्लील हावभाव, छेडछाडीला सामोरं जावं लागतं। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 2016 मध्ये महिला छेडछाड प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मेट्रो 3 प्रकल्पामुळे जवळपास 2000 कुटुंब बाधित होणार आहेत। गिरगाव आणि काळबादेवी स्थानकांमुळे बाधित होणाऱ्यांसाठी ते राहत असणाऱ्या परिसरात त्यांचे पुनर्वसन करण्यासंबंधीची योजना आखण्यात आली आहे। ही योजना शासनाच्या मान्यतेखाली सादर करण्यात आलेली आहे। मेट्रो 3चे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असंही त्यांनी सांगितलंय। कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील 33 धरणं पूर्णपणे भरलेली आहेत। आतापर्यंत कोकणात सरासरी 1100 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर उर्वरित धरणं देखील 40-90% भरलेले आहेत। दरम्यान आगामी 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।
पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 19 धरणं पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि या सर्व धरणांमधील उपलब्ध जलसाठा 83.38 दशलक्ष घनमीटर इतका झालाय। रायगड पाटबंधारे विभागात जवळपास 28 धरणं आहेत आणि यातली 19 धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत। बुलढाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे आता शेतशिवार बहरून आलंय। गेले काही महिने दुष्काळानं होरपळलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळालाय। जम्मू काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे असा थेट आरोप करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अगदी परखड शब्दात सांगितलंय की पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय। करचोरी रोखण्यासाठी आयकर विभागानं नवी क्लुप्ती लढवली आहे। बँकेच्या बचत खात्यातून पॅन कार्ड शिवाय 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्या 7 लाख नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत। ही माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। ऑनलाईन शॉपिंगची अमेरिकन कंपनी अमेझॉननं भारतात अव्वल स्थानी धडक मारलेली आहे। फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला मागे टाकत अमेझॉननं पहिला क्रमांक मिळवलाय। ई कॉमर्स क्षेत्रातील चालू वर्षाच्या 3 महिन्यातील ही आकडेवारी आहे। व्हॉट्सॲपनं आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे। कंपनीनं एक नवा फॉन्ट आपल्या युजर्सना उपलब्ध करून देण्याचं नुकतंच सर्वांना सांगितलंय। एका नव्या वृत्तानुसार तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फाईल्स व्हॉट्सॲपवरून शेअर करू शकता। यासाठी कंपनी 70 नव्या इमोजीसवर काम करते। इंटरनेट डाटा दर कमी करण्यावरून सध्या सेल्युलर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे। आयडियानं मागील आठवड्यात 3G आणि 4Gच्या दरात जवळपास 67% कपात केली आहे। त्यानंतर एअरटेल देखील डाटा पॅकचे दर कमी केलेले आहेत। भारतातील रस्त्यांची एकंदर स्थिती पाहता बहुतांश लोक स्कूटरऐवजी मोटरसायकल वापरणं पसंत करतात। होंडा कंपनीची ॲक्टिवा स्कूटर मात्र याला अपवाद ठरली आहे। गेल्या 6 महिन्यात भारतातील सर्वाधिक खप झालेली स्कूटर होण्याचा मान ॲक्टिवाला मिळालेला आहे। 2016च्या पहिल्या 6 महिन्यात होंडा कंपनीनं 13,38,000 ॲक्टिवांची विक्री केली आहे। सर्वाधिक खपाच्या हिरो स्प्लेंडरच्या खपापेक्षा होंडानं सुमारे 1 लाख स्कूटर जास्त विकले आहेत। आणि यासह महाफास्टमध्ये तेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र थेट अचूक बिनधास्त।